आनंद म्हणजे ते इतकं जर कडक खातायत दात बसवल्याच्या 5 मिनिटातच एकदा सराव झाला तर ना की ते काही खाऊ शकतात. व्हेरी गुड. तुम्ही हसताय ना जेवताना याच्यापेक्षा काय पाहिजे. ओके परफेक्ट परफेक्ट आहे. काका नमस्कार. तुम्हाला काकू नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे तुमचं काकू? आशा किसन कोंडलकर. आणि आपलं? किसन रामोरी कोंडलकर. व्हेरी गुड. काकू काय त्रास आहे दातांना तुम्हाला? मला पायरियाचा त्रास आहे, बॅड स्मेल. बाकी असं वेगळा विशेष काही नाही. ते त्याच्यामुळं आणि म्हणजे एक 10 ते 12 वर्षापूर्वी मला ब्रिज बसवले ते खालीवरती, तर ते लूज झाले आता. मग मी असं यूट्यूबवरतीच व्हिडिओ पाहून म्हणजे 1 वर्षापूर्वी ॲक्च्युली आम्ही विचार केला होता की पूर्ण इम्प्लांट नाही, म्हणजे हे माहितीच नव्हतं. फक्त IQ माहिती होती की बाबा हे असं करतात आणि असेल तरी फार कॉस्टली वगैरे, आपल्या ह्याच्यात नाही ते. तर आम्ही गेल्या वर्षी असं केलं होतं की सगळं पूर्ण काढून डेंटल बसवायचं. परंतु थोडंसं आमचं बाहेरगावी जायचं होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आल्यानंतर करूया असं म्हटलं. तर जेव्हा मी परदेशी गेली, माझ्या मुलाकडे गेले होते, त्यामुळे आमचं 1 वर्षभर एक्सटेंड झालं ते. तर मग तिकडं मी असंच यूट्यूब पाहता आणि मला याविषयी माहिती कळाली. मग आल्यानंतर मी यांच्याशी मुलाशी वगैरे बोलले, सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट केलं की आपण करूया. मुलांनी फोन वगैरे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून. किती वय आहे तुमचं काकू? 58. मला हे विचारायचं आहे की तुमच्या म्हणजे आईकडून किंवा वडिलांकडून असं कोणाला पायरिया होता आधी? आहे, अनुवंशिक आमच्यात सगळ्यांनाच आहे दाताचा प्रॉब्लेम. म्हणजे मला तो हो आहे कमी वयात पायरिया म्हणून तुम्हाला आहे अनुवंशिक सगळ्यांचे म्हणजे दाताचे आहेत प्रॉब्लेम. प्रॉपर तुमचं माहेरचं गाव कुठलं काकू? पुणे जिल्हा केडगाव, दौंड तालुक्यामध्ये केडगाव. तिकडे पाण्याचं काही असं विशेष प्रॉब्लेम आहे का? म्हणजे असं पाणी क्षारयुक्त खूप आहे? क्षार तर बोरवेलचं पाणी आहे. काका मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बारामतीवरून आलात, दौंडवरून आलात. इतकं म्हणजे आपण डॉक्टरांना भेटतो, आपण एवढ्या प्रवास करून, दौंड मला जास्त दूर नाहीये, पण तुम्ही काकूंचा जेव्हा त्रास पाहत होता, कारण की तुम्ही खूप जवळून तो त्रास अनुभवता, कारण की ते सगळं दुःख तुम्हाला सांगू शकतात. जेव्हा तुम्ही त्यांचा त्रास पाहत होता तर तुमच्या मनातले जे विचार होते, जी प्रोसेस होती, ती मला जाणून घ्यायची. आता ते म्हणजे कसं आहे, म्हणजे आम्हाला कळून देत नव्हते त्रास झाला. त्रास म्हणजे मला असं शारीरिक वेदना काही नाही झाल्या, फक्त बॅड स्मेल, पायरिया आणि सोशल म्हणजे वावरतात बॅड स्मेलचा ते होतं. बाकी असं वेदना वगैरे मला नाही झाल्या काही. म्हणजे असं नाही, इकडच्या साईडनी मी म्हणजे खात होते बाबा चला. मला अजून एक प्रश्न विचारायचा दोघांना आपण, की जेव्हा आपण युट्यूबचे व्हिडिओ पाहतो तर आपला 50% निर्णय घरी झालेला असतो, 50% निर्णय बाकी असतो जो आपण डॉक्टरना भेटून घेतो. बरोबर. जो 50% निर्णय जेव्हा डॉक्टरना भेटतो आपण, तो मला अनुभव ऐकायचा आहे की तेव्हा तुमच्या मनात काय चाललं होतं जेव्हा आपण डॉक्टरांना भेटलो, डॉक्टरांनी तुमचं कशी समजूत काढून दिली, तुम्ही कसे तयार झालात? दोघांना पण प्रश्न. डॉक्टरांना भेटल्यानंतर ना तो पूर्ण म्हणजे 99% जी भीती होती, कन्फ्युजन होतं, ते सगळं दूर झालं. 1% आहे आता, अजूनही आहे थोडासा, तर राहणार ते आहे काही म्हणजे तो नॉर्मल असतो नर्वसनेस. तर मला फायनल प्रश्न हा विचारायचा आहे की सर्जरीच्या तुमच्या काय अपेक्षा असतील, दात मिळवण्याच्या तुमच्या काय अपेक्षा असतील? की बाबा आहे आता थोडंफार तर सहन आपल्याला करावं लागणार आहे आणि मिळालं पाहिजे सगळं 100%. हो बरोबर. तर मी जास्त वेळ नाही घालवत. व्हिडिओ संपवण्यापूर्वी परत एक छोटीशी प्रार्थना करतो. जसं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण एक प्रार्थना घेतो आणि आता पण एक छोटीशी प्रार्थना घेतो. नॉर्मल प्रार्थना, तुम्हाला सुंदर दात मिळू देत, तुमच्या मनातल्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा पण 1000 पटीने चांगले दात मिळू देत. आतापर्यंत जेवढे पण पेशंट आलेत त्या सगळ्या पेशंटपेक्षा 100 पटीने चांगला अनुभव तुम्हाला येऊ देत, हीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे. तुम्हाला दुखलं, तुम्हाला वाटलं की मला ब्रेक घ्यायचा आहे सर्जरीमध्ये,
फक्त हातवरती करायचंय, ते तुम्हाला सगळं काही करतील, सगळं स्टाफ अवेलेबलच आहे. तुम्हाला आवडणारे काही गाणे असतील किंवा मला ना गाणे आवडतात आणि सर्जरीच्या दरम्यान मला ऐकायची इच्छा आहे, मला मी पडून राहील, डोळ्यावर पट्टी राहील, ते कानात तुम्हाला ते गाणे सांगायचे, मी ते गाणे लावून देईल. सगळी व्यवस्था केलेली आहे. घरासारखं वाटलं पाहिजे. आणि आमच्या सगळ्यांचा इथे हाच एक प्रयास आहे की तुम्हाला सर्जरी विषयी जी भीती आहे आता ती राहिलीच नाही पाहिजे. खूप खूप तुमचे आभार. तुम्ही आमच्यावर धन्यवाद 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 भरपूर धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. त्यात बिस्किट आहे थोडे कळकवाले, ते कळकवाले बिस्किट काढून तुम्ही खा. जरा होतात रस टोचते आतमध्ये. काय भीती वाटते चावायला? मग त्या सवय लागेपर्यंत जरा थोडं घे. आनंद म्हणजे ते इतकं जर कडक खातायत, दात बसवल्याच्या 5 मिनिटातच एकदा सराव झाला तर ना की ते काही खाऊ शकतात. व्हेरी गुड. तुम्ही हसताय ना जेवताना, याच्यापेक्षा काय पाहिजे? ओके, परफेक्ट परफेक्ट आहे. नमस्कार काकू. नमस्कार. तुम्हाला 3 दिवसापूर्वी दात बसवायला तुम्ही आला होता, आज दात बसले. तुम्ही खाऊन पाहिलंय, किती दिवसांनी खाऊन पाहिलंय, काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे काजू वगैरे तुम्ही खाऊ शकत नव्हते, 1 वर्ष 2 वर्ष झालं. हार्ड गोष्टी खायलाय, समोरच्या जाताना बाईट काहीच करता येत नव्हतं मला. आणि हे बिस्किट थोडे कडक होते, ते पण तुम्ही खाऊन पाहिले? या साईडने खाता येत होतं मला बरेच दिवसापासून, खाऊ शकले सगळीकडून. काय अनुभव आहे खाण्याचा? छान छान वाटलं. तुम्ही हसत नाही आपण? नाही, पण छान वाटलं. अजून आता सराव नवीनच आहे ना, तर अजून ज्यावेळेस नाही पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस अजून छान मला खाण्याचं हे होईल, म्हणजे सेट होऊन जाईल ना. तुम्ही चिरंजीव आहेत, आईला तुम्ही पाहताय आणि रोज तुम्ही दौंडवरून 3 दिवस लागोपाठ तुम्हीच आईला आणलं, सगळं कामात व्यस्तता म्हणून. आईला खाताना तुम्ही हसताय, काय अनुभव आहे? ऑफकोर्स बेस्ट आहे. लगेच तुम्हाला सांगितलं त्यांनी पण की समोरून किंवा राईट साईडने बाईट घेता येत नव्हतं किंवा चावता येत नव्हतं. भरपूर गेस 1-1.5 वर्ष झालं लेफ्ट साईडने चालू आहे. असं समोरून खाता येतं, ते खूप लाईक बेस्ट आहे. डॉक्टर मनीष नाही, खूप छान, स्मूथ, एकदम मस्त. सरांचा हात एकदम छान आहे, त्याविषयी काही वाद नाही. पण थोडीशी होती मला नर्वस. नॉर्मल, ते नॉर्मल म्हटलं की ते नॉर्मल आहे. 3 दिवसापूर्वीच्या आशा मॅडम मध्ये आणि आजच्या आशा मॅडम मध्ये एक फरक आहे. तो काय आहे? कॉन्फिडन्स वाटतो स्वतःबद्दल. एक सिंपल प्रश्न असतो, काय प्लॅन आहे आजचा? काय प्लॅन आहे? घरी जाऊन काय जेवण करायचं? सुनबाई आहे घरी, चालू आहे, काय सांगायचं? सिंपल प्लॅन असतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण. थँक्यू.